जय ख्रिस्त, सर्वांना ख्रिस्तात सलाम. आणि आज जर आपण पाहिलं तर सर्व न्यूज चॅनलवर आणि सोशल मीडियावर, न्यूजपेपरमध्ये एकच बातमी सतत आणि सतत आपल्या कानावरती पडतीये, ती म्हणजे एप्स्टीन फाईल्स. आणि या एप्स्टीन फाईल्सने संपूर्ण जग हादरून गेले. आणि आपण देवाचे विश्वासणारे, जे देवावर भाव ठेवून चालतात, देवाच्या वचनावरती मनाने चिंतन करतात, ज्यावेळेस अशा गोष्टी आमच्या कानावरती येतात त्यावेळेस आमचं मन देखील खिन्न होतं, दुखित होतं. आणि काय ती अवस्था, काय त्या किंचाळ्या लेकरांच्या आणि त्यांची अवस्था, भयानक परिस्थिती त्या ॲप्स्टीन फाईलमुळे जगासमोर आलेली आहे. आणि आपण ज्यांची नावं यापुढे आलीत, या फाईलमध्ये नमूद होती, ती लोक जगामध्ये अत्यंत श्रीमंत आणि विशेष करून त्यांच्याकडे सत्ता होती आणि सर्व प्रकारची ताकद त्यांच्याकडे होती. आणि असं असताना देखील ते लोक या कृत्यामध्ये अडकलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे असे अडकलेले असताना देखील आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये हा विचार येतो की आम्ही नित्यनेमाने देवाची सेवा करतो, देवाच्या मार्गामध्ये चालतो, तरी देखील आमच्या जीवनामध्ये अनेक संकटे असतात. परंतु ही जी लोक आहेत, ही बलाढ्य लोक आहेत, ही सत्ताधारी लोक आहेत, ही श्रीमंत लोक आहेत, हे अशा वाईट कृत्यामध्ये असताना देखील देव त्यांचा न्याय करतो का किंवा करत आहे का? कारण की अशा ज्या परिस्थितीमध्ये त्यांचं नाव पुढे येत आहे, परंतु ते आज देखील त्यांचं आयुष्य अत्यंत अशा परिस्थितीमध्ये जगत आहे असं भासवतात की ते समृद्ध आहेत. आणि स्तोत्रसंहिता 73 मध्ये असाच काहीसा प्रसंग असाफाच्या देखील जीवनामध्ये आला. आणि असाफ देखील व्याकुळ झाला होता. जसं आजची परिस्थिती ह्या एप्स्टीन फाईलने प्रत्येकाला व्याकुळ केले, तसंच असाफ देखील व्याकुळ झाला होता. आणि असाफ कोण होता? तर असाफ, हेनान आणि इथान हे यहुदी लोक होते आणि लेवी पंथातील लोक होते, जे मंदिराची सेवा गीत गात करत होते आणि मंदिरामध्ये वाद्य वाजवून देवाची सेवा करत होते. आणि हा असाफ जो मंदिरामध्ये होता, देवाच्या सानिध्यामध्ये होता, मंदिराची आणि देवाची सेवा करत होता, मंदिरामध्ये असताना देखील व्याकुळ झालाय. आज आपण देखील नित्यनेमाने मंदिरामध्ये जातोय, परमेश्वराची सेवा करतोय, परमेश्वराच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करतोय, तरी देखील कदाचित आपल्या मनामध्ये हा प्रश्न येत असेल की ही जी बलाढ्य लोक ज्यांची नावं आली ते समृद्ध आहेत, ते लहान लेकरांचं मांस तोडून खात होते, लचके तोडून त्यांचं शरीर खात होते, ते रक्ताचा दुरुपयोग करत होते, अत्याचार करत होते, अन्याय करत होते, आणि ते जगामध्ये आज समृद्ध म्हणून गणले जातात. आणि असाफाच्या मनामध्ये असा प्रश्न होता की जगामध्ये इतक्या वाईट गोष्टी घडत आहेत आणि आम्ही देवाची जी लेकरं आहोत, ते संकटामध्ये आहोत, दुःखामध्ये आहोत, क्लेशामध्ये आहोत, परंतु जे वाईट कृत्य करणारी लोक आहेत ते समृद्ध आहेत. आणि मग असाफाच्या मनामध्ये हा प्रश्न आला की खरंच देव आहे का? आणि या कृत्यांमध्ये देखील ज्यावेळेस आपण या फाईल्सच्या गोष्टी ऐकतो, बघतो, त्यावेळेस आपल्याला देखील विचार कदाचित मनामध्ये येत असेल की देव आहे का? आणि जर देव आहे, कारण की असाफाच्या मनामध्ये आला असेल की देव असेल जरी, कारण की मी त्याची सेवा करतोय म्हणजे देव आहे, मी मंदिरामध्ये गीत गातोय, वाद्य वाजवतोय म्हणजे देव आहे, मग कदाचित देव झोपलाय का? देव या परिस्थितीमध्ये या लोकांकडे कानाडोळा करतोय का? असा त्याच्या मनामध्ये प्रश्न आला. आणि असाच प्रश्न आपल्या देखील मनामध्ये येत असेल की जर या इतक्या भयानक गोष्टी जगामध्ये होत आहेत, तर देवाचं लक्ष नाहीये का? का देव झोपलाय? का देव मुद्दामून त्या लोकांच्या बाजूने उभा आहे की जे अन्याय अत्याचार करत आहेत आणि त्यांना देव सावरतोय? असा आपल्या देखील मनामध्ये विचार येत असेल. परंतु असा ज्यावेळेस विचार येतो त्यावेळेस आपलं मन खिन्न होतं आणि मनामध्ये अनेक विचार, शंका कुशंका निर्माण होतात. आणि ज्यावेळेस आपल्या मनामध्ये शंका कुशंका निर्माण होतात त्यावेळेस आपण बेचैन होतो, आपण जगापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतो, आपण देवापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतो. आणि अशाच परिस्थितीमध्ये असाफ देखील जात होता. तो देखील व्याकुळ झाला होता, भयभीत झाला होता, चिंताग्रस्त झाला होता. आणि कदाचित त्या गोंधळामध्ये त्याने मंदिराकडे जाणं देखील
टाळलं असेल. आणि अशा परिस्थितीमध्ये परमेश्वराचं वचन त्याच्या मनामध्ये कार्य करतं आणि त्याला मंदिराकडे पुन्हा एकदा येण्यास परावृत्त करतं, मंदिराकडे येण्यात त्याला प्रोत्साहित करतं. आणि असा पुन्हा एकदा जड अंतकरणाने मंदिरामध्ये देवाची भक्ती करण्यासाठी, वाद्य वाजवण्यासाठी मंदिरामध्ये आलाय. आणि आपण देखील अनेक वेळा अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये घेऊन मंदिरामध्ये येत असतो. कॉन्शियसली अनकॉन्शियसली आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो. आणि जी आपली परंपरा आहे की जो आपला नित्यक्रम आहे त्या नेहमीप्रमाणे यावेळेस आपण मंदिराकडे जात नाही. यावेळेस आपण कठीण अंतकरणाने काही प्रश्न घेऊन परमेश्वराकडे आलेलो असतो की जर तू आहेस तर ही परिस्थिती का, आणि जर तू आहेस मग तू झोपलाय का तू पक्षपाती आहेस. आणि अशाच परिस्थितीमध्ये आसाफ देखील वाजवत असेल, चिंताग्रस्त असेल, आणि देवाने त्याला पाहिलं, त्याचं अंतकरण ओळखलं, आणि मग देवाने त्याला उत्तर देण्याचा संपूर्ण प्रयत्न केला. देवाने त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आणि ज्यावेळेस देव बोलला, ज्यावेळेस या जड अंतकरणामध्ये आसाफ मंदिरामध्ये वाद्य वाजवत होता, गीते गात होता, त्यावेळेस देव त्याला समजून सांगत आहे की ही परिस्थिती काय आहे आणि या परिस्थितीचं होणार काय. आणि जे चांगले आहेत ते जे जरी दुःख भोगत असतील तरी ते माझ्याकडे त्यांच्यासाठी उत्तम अशी योजना आहे. परंतु हे जे अन्याय करतात, ते अत्याचार करतात, ते लुटतात, ते विचार करतात, ते वाईट गोष्टी करून जगाला हैराण करतात, ते त्या लोकांना परमेश्वर असं म्हणतो आसाफाला की मी त्यांना स्लिपरी जागेवरती, म्हणजे निसरड्या घसरणाऱ्या जागेवरती मी त्यांना आणून ठेवलेलं आहे. आपल्याला कदाचित वाटत असेल की ते समृद्ध आहेत, त्यांना कुणीच काही करू शकत नाही, ते पडणार नाहीत. परंतु परमेश्वर आसाफाला हे सांगतोय की मी त्यांना निसरड्या जागेवरती आणून ठेवले, कुठल्याही क्षणी ते पडतील. आणि आपण कल्पना करूया की आपण एखाद्या निसरड्या जागेवरती उभं आहे, आपण थांबू शकत नाही. आपण किती प्रयत्न केला, मनामध्ये शंका असते, आपण घसरू, पडू, डोकं फुटल, हातपाय तुटतील, किंबहुना कंबर मोडेल, अति झालं तर कदाचित आपला जीव देखील जाईल. आणि या भीती आणि शंकेच्या परिस्थितीमध्ये आपली प्रगती होत नाही. आपण पुढे जात नाही, मागे जात नाही, कारण की जागाच निसरडी आहे. आपण त्या जागे भीतीत थांबून अडकून पडतो. परंतु परमेश्वर असं म्हणतो की त्या लोकांसाठी ही जागा आहे, निसरडी जागा आहे. ते कुठल्याही क्षणी पडतील आणि त्यांचं नुकसान होईल आणि ते कदाचित निघून जातील जगामधनं. परंतु जे विश्वासणारे आहेत त्यांचे ते माझ्या सानिध्यामध्ये सुरक्षित आहेत, ते माझ्या सानिध्यामध्ये समृद्ध आहेत. त्यांना कुठल्याच गोष्टीची विचार करण्याची गोष्ट नाही आणि माझी नजर त्यांच्यावरती आहे, त्यांची हानी होणार नाही. आणि ज्यावेळेस परमेश्वर या गोष्टी आसाफाला सांगतो त्यावेळेस आसाफ स्वतःला, ज्यावेळेस त्याच्या विचारांचा गोंधळ परमेश्वर दूर करतो, त्यावेळेस आसाफ जो परमेश्वराला म्हणत होता की तू झोपेत आहे का, त्यावेळेस आसाफ स्वतःला म्हणतो की मी मूर्ख आहे. मी देवाला म्हणत होतो तू झोपेत आहे, परंतु आता मला कळालंय की मी झोपेत आहे. आणि हे जे लोक समृद्धी, ज्या लोकांचे जे वाईट लोक आहेत, दुष्ट लोक आहेत, त्यांच्याकडे जी समृद्धी दिसतीये ते माझं एक गोड स्वप्न आहे. आणि ज्यावेळेस आपण स्वप्नात असतो अशा काही गोष्टी बघतो की ज्या अस्तित्वात नसतात किंवा ते शक्य नसतं. आणि तशा स्वप्नामध्ये आसाफ स्वतःला गणतो आणि म्हणतो की हे स्वप्न होतं. ज्या देवाला मी झोपेत समजत होतो, परंतु देव झोपला नाही, मी गाढ निद्रेत होतो. आणि हे स्वप्न जे आहे हे मी पाहत होतो, परंतु देवाने आता मला जागं केलंय आणि मला खरी परिस्थिती जी काय आहे ती समजली आहे. हे लोक मला जरी वाटत असेल समृद्ध आहेत, परंतु ते समृद्ध नाहीत. ते कुठल्याही क्षणी पडतील, दुखापत होईल, नुकसान होईल आणि जातील. परंतु परमेश्वराने मला सावरून धरलंय. मी जरी अडचणीत असलो तरी परमेश्वराने मला त्याच्या उजव्या हाताने सावरून धरले आणि तो माझ्या सर्व गोष्टी पुरवतो. आणि नंतर तो असं म्हणतो, तो स्वतःची तुलना एका जनावराबरोबर करतो. आणि जनावराबरोबर अशासाठी की कारण की परमेश्वराने आपल्या प्रत्येक विश्वासाला सांगितलंय की मी तुम्हाला सार्वकालिक जीवन देईल.
पण त्याच्यासाठी तुम्ही माझ्या मार्गात राहणं गरजेचं आहे, माझ्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि मी जे सांगतो ते करणं गरजेचं आहे. आणि तो ज्यावेळेस स्वतःची तुलना जनावराबरोबर करतो, त्यावेळेस पशुबरोबर करतो. तो याच्यासाठी करतो की पशुला, प्राण्यांना जीवन तर आहे परंतु सार्वकालिक जीवन नाही. आणि ज्यावेळेस मनुष्य ही कन्सेप्ट सार्वकालिक जीवनाची विसरून जातो, त्यावेळेस मनुष्याची गणना देखील पशु पक्ष्यांमध्ये होते. आणि म्हणून असा स्वतःला एक मूर्ख आणि पशु पक्षी याच्याशी गणना करतो, कारण की त्याला काही काळासाठी तो विसरून गेला. तो मंदिरात होता, मंदिरामध्ये सेवा करत होता, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये होता, गीत गात होता, वाद्य वाजवत होता, तरी देखील विसरून गेला की परमेश्वराने आम्हाला सार्वकालिक जीवन दिले. अनेक वेळा आपल्या देखील जीवनामध्ये परिस्थितीला बघून आपण देखील विसरून जातो की देव आहे, देव जिवंत आहे, त्याचं आपल्याकडे लक्ष आहे. आणि ह्या सर्व गोष्टी आपण विसरून जातो आणि स्वतः आपण शंका करू लागतो की देव आहे का? मग देव असेल तर अशी परिस्थिती का? का देव झोपलाय? का देव पक्षपाती आहे? आणि ह्याचं उत्तर आपल्याला ज्यावेळेस आपण मंदिराकडे येऊ त्याच वेळेस मिळतं. मंदिरामध्ये आपण ज्यावेळेस येतो त्यावेळेस गीताद्वारे, वचनाद्वारे, संदेशाद्वारे आणि अर्पण, आपण स्वतःला ज्यावेळेस अर्पण करतो परमेश्वराकडे, त्यावेळेस आपल्याला परमेश्वर उत्तर देतो. आणि त्यावेळेस आपल्या जो आपण गाढ निद्रेमध्ये स्वप्न बघत असतो की हे लोक समृद्ध आहेत, ते या लोकांना काहीच होत नाही, हे अन्याय अत्याचार करतात, तरी देखील त्यांना कोणीच काही करू शकत नाही, याचं उत्तर परमेश्वर आपल्याला मंदिरामध्ये देतो. आणि म्हणून आपल्याला नित्यनेमाने मंदिरामध्ये येऊन परमेश्वराच्या सानिध्यात राहणे आणि परमेश्वराशी एकनिष्ठ राहणे खूप गरजेचं आहे. परमेश्वरामध्ये विलीन होणं गरजेचं आहे. आणि त्याच वेळेस परमेश्वर आपल्याला अस्तित्व आणि सच्चाई, खरेपणा याचं दर्शन देईल. आणि जर आपण झोपण्याचं सोंग करून नुसतं परमेश्वर आहे का, असेल तर झोपलाय, या त्या गोष्टीची शंका करत बसू आणि मंदिरापासून लांब राहू, आपल्या विश्वासणाऱ्या लोकांपासून लांब राहू, त्यावेळेस परमेश्वर आपल्याला भेटणार नाही. आणि म्हणून ज्यावेळेस मंदिरामध्ये असाप जातो त्यावेळेस परमेश्वर त्याच्याशी बोलतो आणि त्याला उत्तर मिळतं. या ठिकाणी आणि नंतर असाफ असा म्हणतो की स्वर्गात तुझ्या खेरीस मला कोणीच नाही आणि पृथ्वीवर तर कोणीच नाही. आणि आपल्याला देखील हा अनुभव घेण्याची गरज आहे. आपल्याला स्वर्गामध्ये जिवंत परमेश्वराला सोडून दुसरं कोणीच नाही आणि भूतलावर तर कोणीच नाही. आणि ज्यावेळेस आपण त्याच्याशी कनेक्ट होतो तो आपल्यासाठी भूतलावर देखील माणसं तयार करतो, माणसं देतो, जी आपली काळजी वाहतील, आपल्याला मार्गदर्शन करतील आणि आपल्याला ज्या मार्गाने जायचं, जो परमेश्वराचा मार्ग आहे, त्या मार्गाने घेऊन जातील. आणि मग असा देखील म्हणतो, जरी माझं शरीर थकलं, जरी माझ्या शरीराने साथ सोडली, माझ्या हृदयाने जरी माझ्या शरीराची किंवा मनाची साथ सोडली, तरी देखील मी परमेश्वराची साथ सोडणार नाही. कारण की परमेश्वरच माझी ताकद व माझी ढाल आहे. परमेश्वर माझ्या जीवनाचा भाग आहे. आणि असा देवाला प्रश्न करतो, अनेक आरोप लावतो. आज आपण देखील कदाचित या परिस्थितीला बघून, अन्याय अत्याचाराला बघून कदाचित आपल्या मनामध्ये शंका येत असेल, परमेश्वर मी इतकं नित्यनेमाने तुझ्या सानिध्यात असतो पण माझ्या जीवनामध्ये अशा गोष्टी का घडत आहेत? आणि ते जे वाईट लोक आहेत ते समृद्ध आहेत. परंतु परमेश्वर हेच म्हणतोय की विश्वासात टिकून राहा, तुझं प्रतिफळ मी राखून ठेवलंय आणि ते तुला मी नक्कीच देईल. आणि परमेश्वर आज देखील आपल्याला हे सांगतोय की मंदिरात येणं आपण थांबवलं नाही पाहिजे. मंदिरामध्ये येणं, मंदिराची सेवा करणं, मंदिराच्या लोकांची सेवा करणं, असलेल्या देवाची, जो स्वर्गीय परमेश्वर स्वर्गात आहे, त्याची सेवा करणं आपण कधीही सोडलं नाही पाहिजे. अनेक प्रसंग येतील, अनेक अशा घटना घडतील जे आपलं मन विचलित करतील, परंतु आपल्याला देवाशी एकनिष्ठ आणि एकोप्याने राहणं, एकाग्र होणं आपल्याला नेहमी फलदायी ठरेल. परमेश्वर करो अशा या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस अनेक घटना आपल्या कानावरती येतात, ते दुष्ट वाईट कृत्यांच्या घटना, दुष्ट लोक
समृद्ध आहेत, परंतु परमेश्वर आपल्याला म्हणतो की त्यांचं प्रतिफळ परमेश्वराने राखून ठेवलंय. परमेश्वराच्या सानिध्यामध्ये योग्य प्रकारे चाललं पाहिजे, योग्य प्रकारे वागलं पाहिजे, योग्य प्रकारे बोललं पाहिजे. आणि ज्यावेळेस हे आपल्याला समजेल त्याच वेळेस आपलं जीवन सफल होईल. आपल्या मनातील शंका कुशंका ज्यावेळेस जातील त्यावेळेस आपण जीवनामध्ये प्रगती करू आणि परमेश्वर स्वतः त्याच्या उजव्या हाताने आपल्याला धरून या जीवनामध्ये पुढे चालवेल. परमेश्वर करू आपल्या प्रत्येकासाठी जो परमेश्वराने मार्ग राखून ठेवला आहे त्या मार्गावर घेऊन जाण्यास आणि विशेष करून मंदिराकडे घेऊन येण्यास, जेणेकरून आपल्याशी भेटेल हे घेण्यास या परिस्थितीमध्ये करू. आपल्याला विनंती करतो आपण माझ्यासाठी देखील प्रार्थना करावी आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. गॉड ब्लेस अस ऑल. आमेन.